kids, welcome to the YouTube channel of Shri Ansagar Coaching Classes. For getting more videos, please subscribe this channel. So today we are going to learn about the different techniques of reproduction. So many couples cannot have a baby. So खूप सारे couples असतात, they cannot have a child. त्यांना childrens नसतात. So they have various reasons. त्यासाठी various reasons असू शकतात. खूप सारे कारण असू शकतात. आपण आता रिप्रोडक्शन बघितलं की कशा प्रकारे रिप्रोडक्शन होते. मग रिप्रोडक्शन होत असताना किंवा हे रिप्रोडक्शन जे आहे हे नॉर्मल प्रोसेस आहे इन ऑल ह्युमन बीइंग्स. बट देर आर सम कपल्स, काही ह्युमन असे आहेत, काही कपल्स असे असतात की त्यांना चिल्ड्रन होतच नाही. सो देर आर मेनी रिझन्स फॉर दॅट. सो इन केस ऑफ वुमेनच्या केसमध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये काय होतं की इरेग्युलॅरिटी इन द ओसाइड प्रोडक्शन असेल. म्हणजे ओसाइड जे असेल तर ते इरेग्युलर प्रोड्यूस्ड होत असेल. त्यानंतर ओव्हिडक्टमध्ये जर ऑब्स्टॅकल असेल, त्यांच्या ओव्हिडक्टमध्ये जर ऑब्स्टॅकल प्रेझेंट असेल तरी सुद्धा काय होतं, ओव्हिम पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे पण त्याचं फर्टिलायझेशन होणार नाही आणि त्याचं रिप्रोडक्शन होत नाही. त्यानंतर ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट असेल, डिफिकल्टीज इन द इम्प्लांटेशन ऑफ युटेरस असेल. जो एम्ब्रिओ आहे ह्या एम्ब्रिओला युटेरसमध्ये इम्प्लांट होण्यासाठी, त्याला इम्प्लांट होण्यासाठी जर तिथे डिफिकल्टी होत असेल तर एम्ब्रिओ तयार होऊन सुद्धा तिथे उपयोग नाही आहे, कारण त्याचं इम्प्लांटच होत नाही आहे. बरोबर. सो देर आर मेनी रिझन्स दे कॅनॉट हॅव अ चाइल्ड. इन वुमेन देर आर सम रिझन्स अँड इन मेन ऑल्सो देर आर सम रिझन्स. सो मेनमध्ये सुद्धा काही रिझन्स असतात की देर इज अ नो स्पर्म्स इन देअर सीमेन. सीमेनमध्ये त्यांच्या स्पर्मच नसतील किंवा ऑर the reason of the women is that there are the less movement of the sperm ची less movement असेल तरी सुद्धा काय, there are different reasons in men also. सो ह्या कारणांमुळे काय होऊ शकतं की त्या कपलला जे बेबी आहे, चाइल्ड आहे ते होऊ शकत नाही. बट नाउअडेज देर आर डिफरंट टेक्निक्स फॉर द रिप्रोडक्शन. सो रिप्रोडक्शन ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजीने खूप साऱ्या टेक्निकचा शोध लावलेला आहे की ज्यामुळे काय होऊ शकतं की ज्या पॅरेंट्सला, ज्या कपलला बेबी चाइल्ड होऊ शकत नाही त्यांना काय होऊ शकतं, ह्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे त्यांना चाइल्ड होऊ शकतो. सो देर आर 3 टेक्निक्स वी हॅव टू सी. सो दॅट टेक्निक्स आर, फर्स्ट आहे इन विट्रो फर्टिलायझेशन, दॅट वी कॉल्ड इट ॲज अ IVF टेक्निक. त्यालाच काय म्हटलं जातं, IVF टेक्निक. So this is the in vitro fertilization technique. Then second is surrogacy and third one is the sperm bank and the semen bank. हे 3 टेक्निकने काय होऊ शकतं की ज्या कपल्सला बेबी नाही आहे त्यांना ते होऊ शकतं. ओके. सो लेट्स टेक अ वन बाय वन. सो फर्स्ट आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन जे आहे, दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब. म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये काय केलं जातं तर या ठिकाणी जे फर्टिलायझेशन होते हे कशामध्ये होतं, टेस्ट ट्यूबमध्ये. मग कशा पद्धतीने होतं तर एम्ब्रियो इज अ फॉर्म इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ द वुमेन ॲट द ॲप्रोप्रिएट टाइम. म्हणजे आता टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन करायचं आहे, पण कसं करणार, तर जी वुमेन आहे त्या वुमेनचं जे ओव्ह्यूम आहे ते घेतलं जातं आणि जो मेन आहे, जे कपल्स, दोन्ही कपल्सच्या मेन आणि वुमेनचं ओव्ह्यूम घेतलं जातं आणि मेनचं काय घेतलं जातं, स्पर्म घेतला जातो, म्हणजे त्याचं सिमेन घेतलं जातं. आणि या दोघांचं टेस्ट ट्यूबमध्ये काय केलं जातं, फर्टिलायझेशन केलं जातं आणि त्या फर्टिलायझेशन होतं झायगोट आणि त्यातनं एम्ब्रिओ फॉर्म होतो. बरोबर. मग अशा पद्धतीने एम्ब्रिओ फॉर्म झाला की त्या एम्ब्रिओचं तयार झालेलं एम्ब्रिओ ॲप्रोप्रिएट टाईमला त्या वुमेनच्या, त्या कपलच्या वुमेनच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केलं जातं. पण कसं, ॲट ॲप्रोप्रिएट टाईम. आणि ॲप्रोप्रिएट टाईमला त्याच्यामध्ये इम्प्लांट केलं देन दॅट कपल कॅन हॅव द चाइल्ड. सो याच्यामागे काय रिझन असू शकतं की त्यांना IVF टेक्निकने ही टेक्निक वापरावी लागली. मग याच्यासाठी काय रिझन असेल, का त्यांना ही वापरावी लागली असेल, तर देर इज अ ऑब्स्टॅकल इन द ओव्हिडक्ट. जर त्या वुमेनच्या ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल असेल तर तिचं ओव्ह्यूम प्रोड्यूस झालं तरीही काय होतं की स्पर्म तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि स्पर्म जाऊ शकत नाही म्हणजे त्याला फर्टिलाइज करू शकत नाही आणि त्यामुळे काय होऊ शकत, त्यांचं जे इम्ब्रिओ आहे तो तयारच होऊ शकत नाही. त्यानंतर अजून काय कारण असू शकतं तर लेस स्पर्म काउंट असू शकतो की त्या मेनमध्ये, त्या कपलपैकी त्या मेनमध्ये स्पर्म जे असतील ते कमी असतील.
Okay, so these are the reasons behind the such a problems, and due to that these problems can be overcome by using the in vitro fertilization, that is IVF technique. Then next technique is our surrogacy. पुढचं टेक्निक आहे सरोगसी. आता सरोगसी जे आहे हे एक नवीन कन्सेप्ट आहे. Some women have the problem in the implantation of the uterus, embryo in the uterus. म्हणजे काही वुमेन अशा असतात की त्यांना काय होतं, युटरस मध्ये त्यांच्या इम्प्लांटच होत नाहीये एम्ब्रियो. म्हणजे ओव्हिडक्ट मध्ये ऑब्स्टॅकल पण नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये, तो फर्टिलाइज पण होतो. फर्टिलाइज झाल्यानंतर त्याचं झायगोट पण एम्ब्रियो पण फॉर्म होतो. बट देयर इज अ प्रॉब्लेम ऑफ इम्प्लांटेशन इन द युटेरस ऑफ दॅट एम्ब्रियो. ते एम्ब्रियोचं इम्प्लांटेशनच तिथे होत नाही युटेरस मध्ये, कारण त्या युटेरस मध्ये प्रॉब्लेम आहे. मग अशी व्यक्ती की तिथे तिचं काय तयार एम्ब्रियो तयार होते पण युटेरसच ते त्याला ठेवत नसेल, तर त्याला त्या व्यक्तीला किंवा त्या फिमेलला त्या वुमेनला चाइल्ड होऊ शकतं का? नाही. सो त्यासाठी ह्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी ही एक नेक्स्ट टेक्निक आहे, ते म्हणजे सरोगसी टेक्निक. सो दिस इज अ मॉडर्न रेमेडियल टेक्निक आहे आणि या टेक्निकला सरोगसी असं म्हटलं जातं. इथे काय केलं जातं की ही जी वुमेन आहे दॅट कॅन हेल्प द दिस मॉडर्न टेक्निक. इन दिस टेक्निक काय केलं जातं, द ओसाइट इज कलेक्टेड फ्रॉम दॅट वुमेन. यासाठी काय केलं जातं, तर ती जी वुमेन आहे तिचं ओसाइट कलेक्ट केलं जातं, तिच्या हजबंडचं स्पर्म कलेक्ट केलं जातं. ते ओसाइट आणि स्पर्म हे IVF टेक्निकनुसार म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये काय केलं जातं, फर्टिलाइज केलं जातं. त्याचं झायगोट फॉर्म होऊन एम्ब्रियो तयार होतो. पण तयार होणारा एम्ब्रियो हा त्या व्यक्तीच्या युटेरसमध्ये थांबत नाही, बरोबर. मग तो तयार होणारा जो एम्ब्रियो आहे that can be implanted at appropriate time to the other woman. कुठल्या तरी दुसऱ्या वुमेनच्या युटेरसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे तयार झालेले एम्ब्रियो आहे ते इम्प्लांट करायचं असतं. ह्या टेक्निकला सरोगसी टेक्निक म्हणतात. सो दॅट हॅविंग the embryo formed from the such a fertilization is implanted in the uterus of some other woman having a normal uterus. आणि अशा वुमेनच्या बॉडीमध्ये आपल्याला ते टाकायचं की तिचं जे युटेरस असेल ते नॉर्मल असेल. सच अ वुमेन in whose uterus the embryo is implanted is called as a surrogate mother. आणि अशी जी मदर आहे, अशी जी वुमेन आहे की जिच्या युटेरसमध्ये आपण हा एम्ब्रियो इम्प्लांट करणार आहोत, अशा मदरला म्हटलं जातं सरोगेट मदर. सो यामध्ये काय होतं की जी वुमेन आहे त्या वुमेनच्या युटेरसची इम्प्लांटेशन एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन होऊ शकत नाही, तर ती काय करू शकतो, तर टेस्ट ट्यूबनुसार एम्ब्रियो तयार करायचा आणि तो एम्ब्रियो दुसऱ्या एखाद्या वुमेनच्या बॉडीमध्ये काय करायचा, इम्प्लांट करायचा. आता मग ती वुमेन जी आहे ती त्यासाठी तयार पण असली पाहिजे. त्यासाठी काय करतात, डॉक्टर ॲडवाइस देतात की तुम्ही जी सरोगेट मदर शोधणार आहात, ही सरोगेट मदर तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी असेल तर ती शोधावी लागते, किंवा मग अशी वुमेन गरजू व्यक्ती, अशी गरजू वुमेन शोधावी लागते की जी पैसे घेऊन आपलं ते काम करू शकते. सो अशा प्रकारे हे पैसे घेऊन वगैरे किंवा नातेवाईकांमध्ये कोणत्याही एखाद्या वुमेनच्या बॉडीमध्ये सरोगेट मदर करून आपण काय करू शकतो, किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजीने हे टेक्निक वापरून त्या ज्या कपलला चाइल्ड नाही आहे त्यांना ते होऊ शकतं. सो दिस इज द सरोगसी. Then next is the technique is that the sperm bank or semen bank. The sperm bank किंवा semen bank जे आहे ही काय आहे, so there are various problems in the sperm production in the men also. मेन मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असतात की स्पर्म प्रोडक्शन त्यांचं होत नाही, किंवा त्यांचे जे स्पर्म्स आहेत त्या स्पर्म्सचं लेस काउंट असेल किंवा मुवमेंट त्यांची कमी असेल, तर त्यामुळे सुद्धा त्या फिमेलच्या बॉडीमध्ये काय होऊ शकत नाही की त्यांचं जे फर्टिलायझेशन आहे ओव्ह्यूमचं ते होऊ शकत नाही. मग त्यासाठी काय केलं जातं, तर सिमेंट जे आहे ते इजॅक्युलेट केलं जातं बाय द डिझायर्ड मेन, अँड दॅट इज कलेक्टेड टू द अँड आफ्टर देअर फिजिकल अँड द मेडिकल चेकअप. आणि ते कलेक्ट कसं केलं जातं, त्याचं फिजिकल आणि मेडिकल चेकअप करून केलं जातं. आणि त्यामुळे त्याचं इजॅक्युलेट झालेलं जे सिमेंट आहे ते काय केलं जातं, ते काय केलं जातं, जसं आपण आपले जे ब्लड आहे हे ब्लड कसं बँकमध्ये स्टोअर केलं जातं, तसं हे सिमेंट जे आहे ते काय केलं जातं, या सिमेंट बँकमध्ये स्टोअर केलं जातं. मग जे नीडफुल पर्सन्स आहेत, नीडफुल कपल आहे, ह्या नीडफुल कपलला याचा उपयोग होतो. मग असा पर्सन की ज्या पर्सनच्या बॉडीमध्ये स्पर्मच नाही किंवा त्याच्यामध्ये स्पर्म काउंटच नाही, 0 स्पर्म काउंट असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे, ह्या टेक्निकचा वापर केला पाहिजे.
तर त्या 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 कपलपैकी त्या वुमेनचं ओसाईट घेतलं जातं आणि एखाद्या कॉन्सेप्ट कुठलाही सिमेंट जे आहे कॉन्सेप्ट कपल जे आहे ते काय करतात सिमेंट घेऊन त्याला फर्टिलाइज करतात IVF टेक्निकच्या द्वारे आणि त्या वुमेनच्या बॉडीमध्ये पुन्हा काय केलं जातं ते एम्ब्रियो तर तयार झालेलं आहे ते इम्प्लांट केलं जातं. सो सिमेंट जे आहे ते या सिमेंट बँकमधून घेतलं जातं. ओके, पण आता याच्यावरती सुद्धा कायदा आहे. सो द रिझल्टंट एम्ब्रियो इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ द वुमेन अँड नेम ऑफ द सिमेंट डोनर. जो सिमेंटचा डोनर आहे ज्याने सिमेंट डोनेट केलेलं आहे तो सिमेंटचं जे डोनरचं नाव जे आहे दॅट इज अ सिक्रेट ॲज पर द लॉ. आणि तो लॉ आहे त्या लॉनुसार याचं जे सिमेंट घेतलं ज्याचा जो डोनर आहे त्याचं नाव काय केलं जातं तिथे पूर्णपणे सिक्रेट ठेवलं जातं. आणि अशा प्रकारे ज्यांना बाळ होऊ शकत नाही त्यांना हे या सिमेंट बँकच्या द्वारे काय होऊ शकतं सो यांना बाळ होऊ शकतं. सो अशा प्रकारे आपण या 3 टेक्निकने बघितलं द कपल्स हू डोंट हॅव अ चाइल्ड दॅट कॅन हॅव द चाइल्ड बाय दिस टेक्निक. 3 techniques in vitro fertilization, surrogacy and the sperm bank. Our next point is twins. So 2 embryos are developed simultaneously in the same uterus and 2 offsprings are formed from that and that is called as a twins. असे 2 एम्ब्रियो की जे काय होतात सेम युटेरसमध्ये सायमल्टेनियसली एकाच वेळेस इम्प्लांट होतात आणि एकाच वेळेस वाढतात आणि त्यांची डिलिव्हर पण एकाच वेळेस होतात. दॅट आर कॉल्ड ॲज अ ट्विन्स. So there are 2 types of twins. One is monozygotic and another one is a dizygotic. So there are 2 types of twins. Monozygotic twins and dizygotic twins. So there are 2 types of twins, monozygotic twins and the dizygotic twins. सो डायझायगोटिक ट्विन्स जे आहे आणि मोनोझायगोटिक ट्विन्स आहे असे हे 2 टाईप झाले. आता मोनोझायगोटिक किंवा डायझायगोटिक म्हणजे काय किंवा कशा प्रकारे तयार होतात तर मोनोझायगोटिक जे आहे द ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम द सिंगल एम्ब्रियो. म्हणजे एका सिंगल एम्ब्रियोपासून हे मोनोझायगोटिक ट्विन्स तयार होते. आता काय झालं की समजा ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ फॉर्मेशन ऑफ द एम्ब्रियो 8 डेज म्हणजे 8 डेजच्या आतमध्ये 8 दिवसांच्या आत जेव्हा झायगोट फॉर्म होतो आपण बघितलं की सिमेंट स्पर्म्स आहे आणि ओव्ह्यूम आहे हे फर्टिलाइज झाले की झायगोट फॉर्म होतं आणि झायगोटचं सेल डिव्हिजन होऊन काय तयार होतं एम्ब्रियो तयार होतो. मग आता एम्ब्रियो तयार होण्याची जी प्रोसेस आहे ना ते एम्ब्रियो तयार होण्याच्या प्रोसेसच्या मध्ये विदिन द 8 डेज झायगोट फॉर्मेशन जे होतं बरोबर. मग या झायगोट फॉर्मेशनच्या वेळेस काय होतं जर 8 दिवसांच्या आतमध्ये याचं जर डिव्हिजन होताना समजा चुकून काय होतं की 2 डिव्हिजन होऊन जातात किंवा 2 सेपरेट एम्ब्रियो तयार होऊन जातात. सो ड्युरिंग द सेल्स ऑफ दॅट एम्ब्रियो आर डिवाइडेड इनटू द 2 ग्रुप्स. त्या एम्ब्रियोचे जे सेल्स आहेत ते काय होतात 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतात आणि 2 ग्रुपमध्ये डिवाइड झाले की तिथे 2 झायगोट तयार झाले. म्हणजे 2 एम्ब्रियो तयार झाले. एका झायगोटपासून काय झालं 2 एम्ब्रियो तयार झाले. म्हणजे मोनोझायगोट याला काय म्हटलं तर एका झायगोटपासून 2 एम्ब्रियो तयार होतात. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ मोनोझायगोटिक ट्विन्स. सो दिस 2 ग्रुप्स ऑफ डेव्हलप 2 सेपरेट एम्ब्रियो आणि हे 2 ग्रुप जे सेल डिव्हिजन होताना झाले ना तर ते 2 सेपरेट एम्ब्रियो तयार होतात अँड दस द मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म. आणि अशा पद्धतीने काय होतात मोनोझायगोटिक ट्विन्स फॉर्म होतात. मोनोझायगोटिक ट्विन्स जे आहेत हे एका झायगोटपासून तयार झाले बरोबर म्हणून त्यांना मोनो म्हटलं. म्हणजे एका झायगोटमध्ये आहे तर एका झायगोटचं जेनेटिकली कशी असते सिमिलर. कारण इथे आपण बघतो की झायगोटचं मायटोसिस सेल डिव्हिजन होताना मग एम्ब्रियो तयार होतो. मग होताना जर 2 सेल डिव्हिजन झाले आणि 2 सेपरेट एम्ब्रियो तयार झाले म्हणजे ते एकाच याच्यातनं झाले आणि जिथे मायटोसिस सेल डिव्हिजन होतं तिथे काय होतात सेम डिप्लॉइड सेल तयार होतात बरोबर. आणि या तयार होणाऱ्या 2 सेम डिप्लॉइड सेल हा जेनेटिकली सुद्धा कसे असतात सिमिलर असतात. म्हणून या ठिकाणी मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये जे तयार होणारे 2 एम्ब्रियो असतात ते आर जेनेटिकली कसे असतात एक्झॅक्टली सिमिलर. सो जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर. सो ते जेनेटिकली एक्झॅक्टली कसे असतात सिमिलर असतात. त्यांचा अपीअरन्स सुद्धा कसं असणार आहे सिमिलर कारण जीन्स सेम आहे. सो त्यांचा अपीअरन्स ते दिसायला पण एकदम सेम असतात आणि त्यांचं
जेंडर सुद्धा कसं असतं सिमिलर. सो जेंडर इज ऑल्सो सिमिलर इन दॅट टू एम्ब्रियो और दॅट टू ट्विन्स. त्या ट्विन्समध्ये ते त्यांचं जेंडर असतं ते सुद्धा कसं असतं सिमिलर असतं. सो अशा पद्धतीने मोनोझायगोटिक ट्विन्स आहेत they are genetically exactly similar and their gender is also a similar and both will be मग त्याचे जेंडर सिमिलर आहे म्हणजे काय असू शकतं तर both will be either a girls or both are boys. म्हणजे दोघंही काय होऊ शकतात दोघंही एक तर गर्ल्स असू शकतात किंवा दोघंही एक तर बॉईज असू शकतात. पण एक गर्ल्स आणि बॉईज इथे असू शकणार नाही. म्हणजे ते दोन ट्विन्स जे गर्ल्स असतील ते मोनोझायगोटिक असू शकतात आणि दोन ट्विन्स बॉईज असतात ते पण मोनोझायगोटिक असणार आहे. So this is all about the monozygotic twins. Then next one is the dizygotic twins. आता dizygotic इथे एक गोष्ट सांगायची राहिली. मोनोझायगोटिक ट्विन्स जे आहेत ते कधी फॉर्म झाले तर झायगोट फॉर्मेशन नंतर काय होतं की 8 दिवसांच्या आत जेव्हा सेल डिव्हिजन होत असताना काय होतं की दोन एम्ब्रियो तयार होतात बरोबर. पण 8 दिवसांनंतर जर सेल डिव्हिजन झालं after the 8 days if there is a cell division and during that cell division this division is not take place properly. त्यावेळेस हे सेल डिव्हिजन प्रॉपरली होत नाही आणि जर ते सेल डिव्हिजन प्रॉपरली झालं नाही तर काय होतं ते सेल काय राहतात एकमेकांना जॉईंट राहतात आणि तसंच जॉईंट राहिल्या तर त्यामुळे जॉईंट एम्ब्रियो तयार होतात अँड ड्यू टू दॅट देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द को-जॉईंट ट्विन्स. आणि त्यामुळे तिथे काय तयार होऊ शकतं को-जॉईंट ट्विन्स तयार होतात अँड दॅट को-जॉईंट ट्विन्स हॅव द सम पार्ट ऑफ देअर बॉडी आर अटॅच टू इच अदर. आणि असे जे ट्विन्स असतात ह्या ट्विन्सचे काही बॉडी पार्ट जे असतात ते काय असतात एकमेकांना अटॅच असतात. सम पार्ट्स ऑफ देअर बॉडी इज जॉईन टू सच अ अदर. सो सम ऑर्गन्स आर कॉमन इन दॅट. सो त्यांच्यामध्ये ह्या ट्विन्समध्ये काही त्यांचे ऑर्गन्स कॉमन असू शकतात. आपण भरपूर न्यूजमध्ये वगैरे आपण बघतो की त्यांचे हँड एकमेकांना टच असतात किंवा कधी कधी त्यांचे हेड एकमेकांना टच असतात. कधी एखादा पुढून एखादा मागून असतो. म्हणजे त्यांचे बॉडी पार्ट्स एकमेकांना जॉईन असतात. असे को जॉईंट ट्विन्स काय होऊ शकतात तयार होतात. तर हे इथे ह्या मोनोझायगोटिक ट्विन्सचंच एक काय आहे तर पुढचा प्रकार आहे की को जॉईंट ट्विन्स आहे. अँड नेक्स्ट वन इज द डायझायगोटिक ट्विन्स. डायझायगोटिक ट्विन्स इथे कुठल्याही प्रकारे आपल्याला लक्षात यायला सोपंच आहे की डायझायगोटिक म्हणजे दोन झायगोट असू शकतात बरोबर. मग दोन झायगोट कसे फॉर्म होणार तर ऑकेजनली कधी कधी काय होतं की एक आपल्याला माहिती आहे की फिमेलच्या बॉडीमध्ये एव्हरी मंथला एकच ओव्ह्यूम बाहेर येतं बरोबर. ओव्हिडक्टमध्ये ओव्हरीमधनं ओव्हिडक्टमध्ये एकच ओव्ह्यूम येतं अल्टरनेटिव्ह. बट ऑकेजनली जर चुकून कधी कधी काय होतं एकाऐवजी दोन ओव्ह्यूम बाहेर येतात आणि ऑब्वियस आहे सेम प्रोसेस तिकडे करणार. मग दोन ओव्ह्यूम आहे दोन ओव्ह्यूम सेपरेटली टू वेगवेगळ्या स्पर्म्समुळे ते स्पर्ममुळे ते दोन ओव्ह्यूम काय होतात सेपरेटली फर्टिलाइज होतील. सेपरेटली फर्टिलाइज झाले त्यांचं सेपरेट काय होईल मायक्रोसिस सेल डिव्हिजन होऊन त्यांचं काय होईल एम्ब्रियो तयार होईल आणि दोन सेपरेट एम्ब्रियो काय होतील युटेरसमध्ये इम्प्लांट होतील आणि एकाच टाइमला ते डिलिव्हर होतात. सो दॅट इज व्हाय दे आर कॉल्ड ॲज अ डायझायगोटिक ट्विन्स. आता हे दोन सेपरेट काय होते एम्ब्रियो तयार झाले दोन वेगळे झायगोट तयार झाले. दोन वेगळे झायगोट यांची जेनेटिकली कशी असते वेगळे. त्यामुळे तयार होणारे जे ऑफस्प्रिंग जे ट्विन्स आहेत हे ट्विन्स कसे असतील जेनेटिकली डिफरंट असतात. सो यामध्ये जेनेटिकली these twins are genetically exactly not similar or genetically different. ते कसे असतात जेनेटिकली डिफरंट असतात आणि त्यांचं जे जेंडर असेल जेंडर मे नॉट बी सिमिलर. म्हणजे असू पण शकतात आणि असू पण शकत नाही. कारण दोन गर्ल्स पण असू शकतात दोन बॉईज पण असू शकतात किंवा एक गर्ल आणि बॉय असं पण ह्या डायझायगोटिक ट्विन्स मध्ये असू शकतं. ओके सो द जेंडर मे नॉट बी अ सिमिलर. सो इन दिस वे देर आर टू टाइप्स ऑफ ट्विन्स मोनोझायगोटिक अँड डायझायगोटिक ट्विन्स. सो मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये कसे फॉर्म होतात तर आपण बघितलंय की जे झायगोट आहे ह्याचं फॉर्मेशन होताना 8 दिवसांमध्ये 8 दिवसाच्या आत जर दोन सेल सेपरेटली डिवाइड झाले आणि त्यांचे एम्ब्रियो फॉर्म झाले तर काय होतं मोनोझायगोटिक ट्विन्स तयार होतात. जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर असतात आणि जेंडर इज ऑल्सो सिमिलर बोथ आर गर्ल्स और बोथ आर बॉयज. डायझायगोटिक मध्ये ऑकेजनली काय होतं वुमेनच्या बॉडीमधनं दोन सेपरेट ओसाइट्स रिलीज होतात आणि ते जेनेटिक ते काय होतात सेपरेटली फर्टिलाइज होऊन दोन झायगोट तयार होतात टू एम्ब्रॉय तयार होतात आणि ते एम्ब्रियो काय होतात त्या युटेरसमध्ये इम्प्लांट होऊन डिलिव्हर होतात. सो जेनेटिकली दे आर डिफरंट अँड जेंडर मे नॉट बी सिमिलर.
Okay, so this is all about the twins. Okay, our next point is reproductive health and the population explosion. So health म्हणजे काय तर फिजिकल मेंटल अँड सोशल वेल बीइंग ऑफ द ह्युमन दॅट इज कॉल्ड ॲज हेल्थ. की सोशल मेंटली आणि सोशली मेंटली आणि फिजिकली ती जी पर्सन असेल तो काय पाहिजे हेल्दी पाहिजे, दॅट इज कॉल्ड बीइंग वेल पाहिजे, ते चांगलं पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज अ हेल्थ. त्याला आपण काय म्हणणार आहे हेल्थ. In India, there is a lack of awareness about the health or the reproductive health. की आपल्या भारतामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबतीत काय आहे खूप सारा अवेअरनेस आहे, लॅक ऑफ अवेअरनेस ड्यू टू द सोशल कस्टम्स असेल किंवा ट्रेडिशन्स असतील, इलिटरसी असेल, शायनेस असेल. या कारणांमुळे काय होतं की तो जो ही जी या बाबतीतली जी काय म्हणतात त्याला जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे या बाबतीत कुठल्याही प्रकारे बोललं जात नाही. शायनेस आहे, कारण परंपरा आहे आपल्याकडे, लाजळूपणा आहे की या गोष्टीबद्दल जास्त म्हणजे सगळ्यांसमोर बोललं जात नाहीये. या गोष्टी इथे येतात. सो देर इज ऑलवेज इनडिफरन्स टुवर्ड्स द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ द वुमेन इन द इंडिया. इंडियामध्ये काय केलं जातं खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थकडे दुर्लक्ष केलं जातं, इनडिफरन्स आहे इकडे. So reproductive health can be achieved by the keeping the genetics clean. जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ही कशी अचीव करू शकतो आपण तर जे जेनेटाइक्स आहे ते काय केलं पाहिजे कंटिन्युअसली क्लीन केलं पाहिजे. जेनेटाइक्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे हे काय केलं पाहिजे क्लीन ठेवले पाहिजे, त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थची अचीव होऊ शकते. काय रिप्रोडक्टिव्ह काय आहेत तर डिसीजेस आहे, सिफिलिस आणि गोनोरिया हे तुमच्या बुकमध्ये दिलेले 2 डिसीजेस आहेत. की हे काय आहेत तर रिप्रोडक्टिव्ह म्हणजे हे काय आहेत तर सेक्शुअल डिसीजेस आहेत. दे आर सेक्शुअली ट्रान्समिटेड अँड ऑर द बॅक्टेरिया vulnerable diseases which are affect the people on the large scale. अशा टाइपचे हे डिसीजेस आहेत. हे 2 डिसीजेस आहेत, यांचे सिम्पटम्स दिलेले आहेत. सिम्पटम्स ऑफ सिफिलिस आहे ऑकरन्स ऑफ द चान्स अँड द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी जे आहेत दॅट कॅन इन्क्लुडिंग द जेनेटाइल्स आहेत किंवा रॅश होतं, फीवर येते, इन्फ्लमेशन ऑफ जॉईंट्स असेल. सो हे त्याच्या मागचे रिझन आहे की काय होऊ शकतं, काय त्यांच्यामध्ये सिम्पटम्स काय असू शकतात या डिसीजमध्ये. तर फीवर असेल किंवा रॅश असेल जेनेटाइल्सला, अशा प्रकारे हा याचं काय आहे तर सिम्पटम्स आहे. गोनोरियाचे सुद्धा सिम्पटम्स तुम्हाला दिलेले आहेत. पेनफुल किंवा सेन्सेशन होणारे ड्युरिंग द युरिनेशन, जर बर्निंग सेन्सेशन होणारे युरिनेशनच्या वेळेस हे गोनोरियाचं एक सिम्पटम आहे. उजिंग असेल, पस फ्रॉम द ॲनस असेल तर पस आहे तो तुमचा त्याचं अनसमधनं किंवा यातनं तो निघणार आहे पेनिस आणि व्हेजिनामधनं. देन इन्फ्लमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट असेल, थ्रोट असेल, अशा प्रकारचे हे काय आहे सिम्पटम्स आहे गोनोरियाचे. सो दिस इज अ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ की ह्या डिसीजेस आहेत, हे डिसीजेस इथे होऊ शकतात. मग यावरती आपण काय केलं पाहिजे, जर आपण आपले जेनेटाइल्स आहे इन मेन अँड वुमेन बोथ आर दोघांनी पण जर त्यांचे जर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स क्लीन ठेवले तर हे डिसीजेस आहेत ते काय होऊ शकत त्यांना होऊ शकणार नाही आणि त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी असेल ती चांगल्या प्रकारे लावू शकते. नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो म्हणजे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. आता पॉप्युलेशन एक्सप्लोजन जे आहे हे काय होतं किंवा काय आहे. सो विदिन द शॉर्ट टाईममध्ये इफ देअर इज अ एक्सेस ऑफ ग्रोथ इन द पॉप्युलेशन, तर पॉप्युलेशनमध्ये शॉर्ट टाईममध्ये जास्त ग्रोथ होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो पॉप्युलेशन एक्सप्लोजन असं म्हटलं जातं. मग पॉप्युलेशन एक्सप्लोजनच्या मागचं कारण खूप सारे आहेत की अनएम्प्लॉयमेंट हे एक कारण असू शकतं, डिक्रीजिंग इन द कॅपिटल इन्कम असू शकतं किंवा इन्क्रीजिंग द लोन असेल, स्ट्रेस ऑन द नॅचरल रिसोर्सेस आहे हे सुद्धा एक रिझन आहे की नॅचरल रिसोर्सेसवरती स्ट्रेस आला तरी सुद्धा काय होतं आहे की या सगळ्या गोष्टींमुळे पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा हा इफेक्ट आहे किंवा त्याच्यामुळे तो होऊ शकतो. अनएम्प्लॉयमेंट असेल किंवा बेरोजगारी आहे, या सगळे हे कारण किंवा याचे इफेक्ट आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे या गोष्टी होऊ शकतात की नॅचरल रिसोर्सेस कमी पडत आहेत, लोक बेरोजगार झालेले आहेत, बँकांमध्ये लोन जास्त प्रमाणात वाढलेलं आहे, कॅपिटल इन्कम कमी झालेलं आहे. अशा प्रकारचे इफेक्टिव्ह पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे होऊ शकतात आणि त्यामुळे हे पॉप्युलेशन एक्सप्लोज होऊ नये किंवा एक्सप्लोजन त्याचं वाढू नये, पॉप्युलेशन कंट्रोल झालं पाहिजे यासाठी फॅमिली प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला आत्ताच का सांगण्याची गरज आहे, कारण याच एजमध्ये तुम्हाला भविष्यामध्ये किंवा हीच पिढी पुढचं नेक्स्ट जनरेशन असणार आहे. त्यामुळे या जनरेशनला आत्ता हे समजलं पाहिजे की पॉप्युलेशन एक्सप्लोजन होत आहे किंवा पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे, तर ते कंट्रोल करणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे या गोष्टीची
गरज आहे. सो दिस इज ऑल अबाउट द फॅमिली population explosion. This is end of our this third topic, that is a reproduction. Okay, so thank you.